ज्यांचं समजा 90,000 किंवा 80,000 रुपये इन्कम आहे दर महिन्याचं, त्यांचं आपण घेऊया. 80,000 रुपये पकडूया. 80,000 रुपये पर मंथ. ओके, म्हणजे इयरली झालं 9,60,000. ओके, याच्यावरती आपल्या नवीन स्लॅब प्रमाणे 4 लाख ते 8 लाख 5% आहे. ओके, 8 ते 12 10%. अच्छा. सो आता या माणसाला पहिल्या 4 लाखावरती 5% म्हणजे येईल 20,000 आणि पुढच्या 1,60,000वरती 10% 16,000. सो याला टॅक्स येईल 36,000. अच्छा, 36,000 हा वर्षाचा टॅक्स. हा, ही टॅक्स लायबिलिटी येईल. ओके, पण याला रिबेट मिळेल. हां ओके, हा पूर्ण 36,000 मिळेल. हां कारण याचं इन्कम जे आहे ते 12 लाखाच्या खाली असल्यामुळे जेवढं 12 लाख उत्पन्न होईल तिथपर्यंत जेवढा टॅक्स येईल तेवढा रिबेटच्या अंडर कव्हर होत असल्यामुळे फायनल टॅक्स लायबिलिटी याची नील येईल. हो, अच्छा. हे सिंपल भाषेत लेमन लँग्वेज मध्ये आता सांगतो. बरोबर. म्हणजे एकूणच ज्यांचं उत्पन्न 80,000 रुपये महिना आहे असं आपण समजूयात, तर त्यांना त्याच्यानंतर टॅक्स त्यांचा कोणत्याही प्रकारचा डिडक्ट होणार नाही असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर ज्यांचं उत्पन्न समजा 1 लाख रुपये महिन्यापर्यंत सुद्धा आहे, त्यांनाही कोणत्याही प्रकारचा टॅक्स त्याच्यानंतर परत रिटर्न घ्यायचे वगैरे हे झंझट नसेल. रिफंड हा प्रकार येणार नाही. पण त्याचं जर का अदर इन्कम, म्हणजे हे आपण फक्त जर का सॅलरी बद्दल बोलत असू तर 1 लाख रुपये सॅलरी, पण त्याचं जर का अदर काही उत्पन्न असेल. मग अदर इन्कम ज्यांचं असेल त्यांच्यासाठी नेमकं याचा फायदा कसा होऊ शकेल, किंवा त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा टॅक्स लागू शकेल? त्याच्यामध्ये फायदा नाही होणार, त्याच्यामध्ये टॅक्स भरायला येईल. कारण एकदा का तुम्ही 12 लाख रुपये क्रॉस केलेत. ओके, आता समजा माझं उत्पन्न आहे 80,000 रुपये महिना आणि त्याच्यानंतर मला रेंट येतं किंवा अशा सगळ्या गोष्टींनी मिळून मला 20,000 रुपये मिळतात, तर मग ते झालं 1 लाख रुपये दर महिन्याला. तर मग याच्यामध्ये मला कशा पद्धतीने फायदा होऊ शकेल किंवा काय करावं लागेल? आपण हे 960 इन्कम सॅलरीचं पकडलं ना, याच्यामध्ये आपण थोडासा बदल करूया आणि 8 लाख रुपये सॅलरी इन्कम पकडूया. ओके, आणि 1,60,000 रुपये हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम, म्हणजे तुम्ही ते रेंट म्हणालात ते, असं मिळून 960 जरी पकडलं तरी वर्किंग हे असंच आहे. हो, अच्छा. म्हणजे अशाच पद्धतीने हे 12 लाखाचं जे आहे त्याने दिलेलं हे टोटल इन्कम आहे एक्सक्लुडिंग कॅपिटल गेन. मी परत सांगतो, कारण कॅपिटल गेनला टॅक्स हा 20% वेगळा लागतो. त्याचा टॅक्स स्लॅबचा रेटच वेगळा आहे. त्यामुळे मग तो या 12 लाखामध्ये कव्हर होणार नाही असं त्यांनी आता बजेटमध्ये सांगितलं.